क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा। स्त्री शिक्षण प्रणेते क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती राज्यभरामध्ये मोठ्या उत्साहात आणि जल्लोषपूर्ण वातावरणामध्ये साजरी केली जाते। याच पार्श्वभूमीवर धुळे शहरामध्ये देखील ठिकठिकाणी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन करण्यात आलं। धुळे शहरातील स्टेशन रोड परिसरामध्ये असलेल्या महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला किसान मोर्चाच्या वतीनं पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आलं। तर माळी उन्नती मंडळ, अखिल भारतीय माळी महासंघ, समता परिषदेतर्फे ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली। यावेळी शहरातील प्रतिष्ठित मान्यवर, सर्वपक्षीय पदाधिकारी आणि सर्वसामान्य धुळेकर मोठ्या संख्येने उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। खानदेशवासियांची कुलस्वामिनी म्हणून नाशिक जिल्ह्यातील सप्तशृंगी गडावर असलेल्या सप्तशृंगी मातेला केवळ खानदेशच नाही तर मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात यांचं विविध राज्यातील भाविकांचं श्रद्धास्थान मानलं जातं। 3.5 शक्तिपीठांपैकी अर्धपीठ असलेल्या सप्तशृंगी गडावर दरवर्षी चैत्रोत्सवानिमित्त हजारो भाविक उन्हातानाची पर्वा न करता पायी जातात। धुळ्यातून देखील गेल्या अनेक वर्षांपासून अनेक भाविक चैत्र पौर्णिमेनिमित्त सप्तशृंगी गडावर जाण्यासाठी रवाना झाले असून या भाविकांच्या जेवण, आरोग्य आणि पाण्याची गरज लक्षात घेता ठिकठिकाणी अन्नदान, मोफत पाणी वाटप आणि प्राथमिक उपचारांची सुविधा केली जाते। गडावर जाणाऱ्या भाविकांसाठी जेवणाची व्यवस्था व्हावी म्हणून 19 वर्षांपासून विठेवाडी गावाजवळ जय अंबे ग्रुप तर्फे महाप्रसादाचं आयोजन करण्यात येतं। यामध्ये आमदार अनुप अग्रवाल आणि असंख्य देवी भक्तांनी भाविकांना प्रसादाचं वाटप केलं। सप्तशृंगी मातेच्या गडावर खानदेशातून लाखो भाविक मोठ्या श्रद्धेने पायी जात असतात। या भाविकांची सोय व्हावी म्हणून या दत्त मंदिर या ठिकाणी महाप्रसाद व वैद्यकीय सेवेची सुविधा गेल्या 30 वर्षापासून आम्ही करीत आहोत। वैद्यकीय सेवेतले अतिशय चांगले डॉक्टर स्वयंप्रेरणेने या ठिकाणी येऊन सेवा देत असतात। अगदी औषधंही स्वतः ते आणतात, इतकी मनापासून ती सेवा करतात। त्या अशीच आई सप्तशृंगी मातेच्या आशीर्वादामुळे ही शक्ती आम्हाला प्राप्त होते। हा उपक्रम भविष्यातही आम्ही असाच चालू ठेवू। बोला छत्रपती। सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। आई सप्तशृंगीच्या चरणी नतमस्तक होऊन या चैत्र नवरात्रीच्या निमित्ताने उत्तर महाराष्ट्रातून, खानदेशातून समाजातील सर्व थरातील, सर्व जाती धर्मातील लोक सप्तशृंगी मातेच्या दर्शनाकरता पायी यात्रा करीत निघतात आणि गेली जवळजवळ 25-26 वर्ष 35 वर्ष अतुल सोनवणे धुळे जिल्हा शिवसेना प्रमुख, त्यांचे सहकारी धीरज पाटील महानगर प्रमुख, विनोद तात्या जगताप मंडळी, तेजस सकपाळ, आमचा चैतन्य सोनवणे, अनिल शिरसाट, निलेश काजवेकर, ही सगळी मंडळी या ठिकाणी या भक्तांच्या सेवेला हजर असते। कालपासून हा अन्न यज्ञ कालपासून सुरू झालेला आहे, तो उद्या रात्रीपर्यंत सातत्यानं जवळपास 72 तास हा महाप्रसादाचं वाटप सुरू राहणार आहे। या महाप्रसादाबरोबरच चालताना एखाद्याला चक्कर येणे, डिहायड्रेशन होणे, कधी कधी
पातळ संडास किंवा जुलाब वगैरे त्याकरता औषधं गोळ्या याचं देखील वाटप या मंडळीची मित्रमंडळी डॉक्टर आहेत त्यांच्या माध्यमातून औषधांचं देखील वाटप होत असतं। अशा पद्धतीचा हा गेल्या 32 वर्ष सातत्याने अव्याहतपणे हा यज्ञ यांचा चालू आहे। आई सप्तशृंगीच्या चरणी प्रार्थना करतो सर्व भक्तांना आणि त्याचबरोबर या माझ्या सर्व सहकाऱ्यांना अतुल सोनवणे सहित सगळे मग धीरज पाटील, संदीप सूर्यवंशी, विनोद तात्या, वैभव, अनिल शिरसाट, चैतन्य, भरत मोरे, आबा आराज, हे चव्हाणजी या सगळ्यांना दीर्घ आयुर आरोग्य देव यांना जीवनामध्ये सुख आणि समाधान लाभो ही आई जगदंबेच्या चरणी आई सप्तशृंगीच्या चरणी प्रार्थना करतो। आणि विशेष गेल्या 5-6 दिवसापूर्वी जो अवकाळी पाऊस झाला याच्यामुळे शेतकऱ्यांच्या कांद्याचं अन्य पिकाचं जे नुकसान झालं यापुढे असा नैसर्गिक तर दुसरीकडे शिवसेना जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे यांच्या वतीनं लोहनेर ठेंगोडे या ठिकाणी असलेल्या दत्त मंदिरात मोफत भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती। तसेच यावेळी वैद्यकीय सेवा देखील उपलब्ध करून देण्यात आली होती। यावेळी ठिकठिकाणी सामाजिक संघटना आणि दानशूरांकडून देवी भक्तांची राहण्या खाण्यापिण्याची सोय केली जात असल्याने देवी भक्तांमध्ये देखील समाधानाचं वातावरण बघायला मिळत होतं। ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। धुळे शहरातील पांझरा नदीकिनारी असलेल्या अतिप्राचीन पंचमुखी हनुमान मंदिरात दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील हनुमान जयंती निमित्तानं विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। यावर्षी 3 दिवस धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून हनुमान जयंती निमित्तानं मंदिरातील गाभाऱ्यात सुमारे 20,000 चॉकलेट कॅडबरीनं चॉकलेट वाटिका साकारण्यात आली आहे। यासह फळ वाटिका आणि पुष्पवाटिका देखील या ठिकाणी तयार करण्यात येणार आहे। हनुमान जयंती निमित्तानं अखंड श्रीराम धून तसेच हनुमान धूनचं पठण या ठिकाणी सुरू आहे। सलग 3 दिवस चालणाऱ्या या अतिप्राचीन पंचमुखी हनुमान मंदिरात धुळे शहरासह पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येनं दर्शनासाठी येत असल्याचं चित्र बघायला मिळतंय। ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। चैत्र शुद्ध पौर्णिमेपासून महाराष्ट्रातील 5वं शक्तीपीठ असलेल्या खानदेशच्या देवी एकविरेच्या यात्रोत्सवाला सुरुवात होते। या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनाकडून तयारी पूर्ण करण्यात आली। चैत्र शुद्ध चतुर्दशीला देखील लाखो भाविकांनी देवीचं मनोभावे दर्शन घेतलं। चैत्र शुद्ध चतुर्दशी निमित्त मंदिरात असंख्य गर्दी झाली होती। खानदेश कुलस्वामिनी श्री एकविरा देवी मंदिरात भाविकांची आज मंदिआई बघायला मिळाली। महाराष्ट्रातील 5वं शक्तीपीठ खानदेश कुलस्वामिनी श्री एकविरा देवी मंदिरात चैत्र शुद्ध चतुर्दशीला महाराष्ट्रासह गुजरात, मध्य प्रदेश राज्यातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते। नवस फेडण्यासाठी तसेच लहान मुलांचं जाऊळ काढण्यासाठी भाविकांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती। सालाबाद प्रमाणे या वर्षी देखील
खानदेश कुलस्वामिनी एकविरा देवी मंदिरात भाविकांची मोठ्या संख्येनं गर्दी होती। चैत्र शुद्ध चतुर्दशीला मंदिरात 1 ते 1.5 लाख भाविकांनी गर्दी केली होती। यावेळी मंदिर परिसरात भाविकांची झालेली गर्दी लक्षात घेता मंदिर प्रशासनाकडून विविध सोयी सुविधा देखील पुरवण्यात आल्या। तसेच मंदिर परिसरात पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता। ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। दोन 2024च्या विधानसभा निवडणुकांमध्ये शेतकऱ्यांना तुमचा सातबारा कोरा करू अशी घोषणा महायुतीच्या वतीनं जाहीरनाम्यात करण्यात आली होती। तर सत्तेमध्येच महायुती सरकार आल्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांच्या सातबारा उतार्यावरील सरसकट कर्ज माफी करणं अपेक्षित होतं। मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरळ आपण 31 मार्चपर्यंत घेतलेलं कर्ज भरा आणि पुढेही 2-3 वर्ष भरावी, कर्जमाफी वगैरे होणार नाही असं सांगितलंय। याला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील दुजोरा दिलाय। ही राज्यातील शेतकऱ्यांची शुद्धपणे फसवणूक असून महायुती सरकारवर सरळ फसवणुकीचा गुन्हा दाखल करा अशी मागणी भडगाव महाराष्ट्र शेतकरी संघटनेमार्फत भडगाव पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार, तहसीलदार शीतल सोलाट यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे भडगाव तालुका अध्यक्ष या नात्याने की आपले महाराष्ट्र सरकारने आपल्या शेतकऱ्यांची निव्वळ फसवणूक केली म्हणून आम्ही आज PSI साहेबांना त्यांना तक्रारी अर्ज दिलेला आहे। या तक्रारी अर्जाचा त्याच्या हिशोबाप्रमाणे त्यांनी आमच्या शेतकऱ्यांची कर्जमाफी केली पाहिजे, कारण की त्यांनी जी घोषणा केली होती 2024मध्ये की आम्ही आमचं सरकार आल्यानंतर आम्ही सरसकट 3 लाख रुपये कर्ज त्यांचं माफ करू आणि त्यांचा सातबारा उतारा कोरा 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 करू अशी ज्यांनी भाषा वापरली आहे। तशी भाषा वापरून त्यांचं सरकार आल्यानंतर सरकारने शेतकऱ्यांची निव्वळ फसवणूक केलेली आहे। त्यांनी फसवणूक केल्यामुळे आम्ही त्यांच्याबद्दल त्यांच्यावरती तक्रारी अर्ज दाखल केलेला आहे। यासाठी सरकारने याची दखल घ्यावी आणि आमच्या शेतकऱ्यांना न्याय द्यावा आणि आमचं सरसकट कर्जमाफी करण्यात यावी। शेतकरी संघटनेचा विजय हो। दरम्यान सरकारवर गुन्हा दाखल झाल्यास निवडणुकांच्या तोंडावर खोटी आश्वासनं देणाऱ्यांना चपराक बसेल आणि जे आश्वासनं ती पूर्ण करू शकत नाही ती आश्वासनं दिली जाणार नाही। राजकारण करून सत्तेत यावं आणि सत्तेत आल्यावर नाही म्हणावं, यामुळे शेतकऱ्यांच्या भावना दुखावल्या असून अशा आश्वासकांवर कडक कारवाई होणं अपेक्षित असल्याचं देखील निवेदनात म्हणण्यात आलंय। दरम्यान यावेळी शेतकरी संघटनेचे विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, भडगाव।